हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पुरणपोळी करणार आहोत. बेंदूर आहे ना, मग पुरणपोळी तर बनणारच. इकडे बघा, आपली डाळ शिजत आली आहे. हे बघा, शिजत आली डाळ चांगली. दाखवते मी तुम्हाला. शिजलीच आहे म्हणायचे. बघा, छान शिजली आहे डाळ. मध्ये शिजली डाळ मी पाणी निथळून काढून गूळ घालून परतून घेते. त्याआधी आपण पीठ भिजवून घेऊ. पीठ म्हणजे हा मैदा आहे. नुसत्या मैद्याच्या पोळ्या करणार आहे मी आज. नुसत्या गव्हाच्या पिठाच्या किंवा नुसत्या मैद्याच्या. हे मैदा चाळून घेतला आहे मी चांगला. त्यात मीठ टाकलं आहे थोडं आणि गरम करून तेल टाकायचं जरा. हे बघा, हे मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं. थोडंसं, 1-2-3 चमचे. गरम आहे, लगेच त्यात हात नाही घालायचा. हे मी भिजवून घेते पीठ, कारण थोडंसं तेल गरम आहे ना, मग हाताला चटका बसेल. जरा 2 मिनटं थांबून मग ते भिजवून घ्यायचं. भिजवल्यावर मी तुम्हाला दाखवते. त्याला भरपूर तेल लावून ठेवून द्यायचं. 1 तासभर तरी भिजायला पाहिजे, कारण नुसत्या मैद्याच्या आहेत ना. कोणी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करतं, कोणी नुसत्या गव्हाच्या पिठाचं करतं. मी नुसत्या मैद्याच्या करणार आहे आज. आता हे पुरण शिजलं आहे. ते आता निथळून मी व्यवस्थित गूळ घालून मिक्स करून मग ह्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहे. ह्यात मी थोडीशी हळद टाकली. तेल मात्र भरपूर लावून त्याला 1 तासभर भिजवू द्यावं लागतं. मी आता दाखवते तुम्हाला. भिजल्यावर मग दाखवते. पुरण निथळून घेतलं मी पाणी त्याचं आणि त्यात गूळ घालते. पाव किलोपेक्षा थोडीशी डाळ जास्त आहे, तर मी थोडीशी त्यात साखर घालणार आहे. एवढा आता गूळ हा जरा पावसाचा चिकट होतो ना, मग तो वितळायला पण वेळ लागतो. आता जरा पुरण परतून घेऊ. थोडीशी साखर पण टाकते मी तर, थोडीशी, अर्धी वाटी. पुरण चांगलं परतून घ्यायचं. पाणी चांगलं निथळून घ्यायला लागतं, नाही तर मग पुरण पातळ होतं. आता गूळ वितळायला थोडा वेळ लागेल आणि चांगलं परतलं की मग नंतर चाळणीने चाळून घेते. मी तुम्हाला पीठ भिजवलेलं दाखवते. हे बघा, हा मैदा भिजवून घेतला आहे मी. त्याला भरपूर तेल लावून, म्हणजे तेलातच करून ठेवायचं. हे बघा, ह्या तेलामध्ये बुडवून ठेवायचं असं. चांगलं तासभर तरी आपली इतर कामं होईपर्यंत ते भिजलं पाहिजे चांगलं. आता घट्ट वाटते, नंतर ते सैल होईल. पावसाळ्याचा गूळ जरा चिकट होतोच, पण तो चांगला वितळून एक जीव झाली डाळ की मग गार झाल्यावर, थोडी गार झाली की त्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचं. त्यात मी हे बघा थोडी वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालते ह्यात. पुरण परतून झालं. आता हे जर असं गार झालं की मग चाळणीने चाळून घ्यायचं. ते अर्धा तर मऊ झालंच आहे, जरा थोडंसं चाळणीतून चाळून घेतलं की झालं. आणि
हे पीठ हे बघा भरपूर तेल घालून ठेवलं आहे मी त्यात. चांगलं तासभर भिजू देऊ. आणि ही डाळ थोडीशी ठेवलेली ही कशासाठी, आपण कटाची आमटी करणार आहोत ना. आणि हे डाळीचं पाणी त्याला येळवणी म्हणतात ते काढलेले ही कटाची आमटी. कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीच्या जेवणाला मजा नसते. ते नंतर दाखवते मी तुम्हाला आमटी करताना. हे पुरण झालं परतून. आता हे चाळून घेते मी चांगलं चाळणीने. हे बघा आता हे पीठ आपलं मस्त मुरलं आहे चांगलं तास दीड तास झालं. आणि हे पुरण तयार करून ठेवलं आहे. पण आपण आधी आमटी करून घेऊ. हे बघा ही ती डाळ ठेवली होती ना कटाची आमटी करायला, ही डाळ वाटून घेतली मी. हे ते येळवणी आणि वाटण घालून फोडणी घालते. हे आलं लसूण खोबरं वाटलेलं वाटण आहे. आणि हे फोडणीला लसूण कोथिंबीर कढीपत्ता. चला तर मी आधी आमटीला फोडणी घालून घेते. जिरं मोहरी टाकलं. हे थोडं आलं लसूण टाकलं फोडणीला. वाटण घालून घेते. त्यात कांदा भाजून आलं लसूण कोथिंबीर सगळं वाटलेलं आहे. थोडा गरम मसाला घालते. आणि हळद पुरणाची डाळ शिजताना आपण घातलेली, त्यामुळे थोडीशी घालायची, नाही घातली तरी चालते. हे तिखट घातलं. आपल्याला किती झणझणीत करायची आहे आमटी त्यानुसार तिखट घालायचं. कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं थोडंसं, ते जरा वर छान दिसतं म्हणून थोडंसं ओलं खोबरं घालायचं. एवढं असं वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. हिंग घातलं आणि मग हे येळवणी ह्यात घालून टाकायचं थोडं. त्यात पण दाट खाली राहिलेले आहे भरपूर, त्यामुळे चांगली आमटी दाट होते. आणि ह्याच्यामध्ये पण पाणी घालून अजून फोडणीत घालून टाकायचं ते. हे आपण जी डाळ वाटलेली आहे ती, त्यामुळं आमटीला अजून चांगला दाटपणा येतो. मस्त असं छान रंग आला आहे. पण ही आमटी मोठा गॅस असला तर उतू जाते, त्यामुळे जरा लक्ष ठेवायला लागतं, नाहीतर ती पूर्ण उतू जाते. आमटीमध्ये मीठ घातले आणि ही आमटी सावकाश उकळू देऊ, तोपर्यंत आपण पोळी करायला घेऊ. गॅस बारीकच करावा लागेल, कारण आमटी फुगली आहे बघा, नाहीतर ती भसाभसा पूर्ण उतू जाते. म्हणून गॅस मी बारीक करते. मात्र लक्ष ठेवायचं एकीकडे. इकडे तवा तापलाय, पोळ्या करायला घेऊ. हे बघा हे मैदा मस्त चांगलं हे पीठ. हे बघा किती छान मुरलंय चांगलं. तेल घालायलाच लागतं जास्त. तेल होतं ते जरा करताना, पण तेल लागतंच तेवढं.
उलटताना हळू उलटायला लागते. उलटणं त्यात घुसलं की पोळी फुटलीच समजायची. हे बघा आपली पुरणपोळी तयार. पोळी लाटताना उलटी पालटी करून लाटायला लागते. आपण चपाती जशी एकाच बाजूने लाटतो तशी नाही, दोन्ही बाजूनी लाटायला लागते. नंतर कोणी कोणी वाढून तूप घालून घेतं पोळीवर. इकडं आमटी पण झाली. गॅस बंद केला बघा. मस्त छान तवंग आलाय आमटीला पण. आपल्या पुरणपोळ्या करून झाल्या. मी तुम्हाला दाखवते पुरणपोळीचं ताट. हे बघा, ही आपली झणझणीत आमटी कटाची. हे गुळवणी. कोणाकोणाला गुळवणीत दूध न घालता आवडतं म्हणून नुसतं गुळवणी दाखवते. भजी. कुरडई, पापड, पुरणपोळी. हा भात. आपण तूप घालू. हे बघा, हे घरातलं तूप आहे. अगदी छान रवाळ घरातलं तूप. भातावर घालते मी. पोळीवर घातलं तर ते ओघळेल. आपण जेवताना पोळीवर तूप घालून घेतोच. असं हे सागरसंकेत पुरणपोळीचं ताट बघा. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याच्याबरोबर दूध पण घेतात, पण कुणाला गुळवण्यामध्ये दूध आवडत नाही म्हणून नुसतं गुळवणी ठेवले.